नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे मिरचीचा ठेचा. आणि मिरचीचा ठेचा तिखट नको लागायला म्हणून मी हे असं भाजून घेणार आहे. याच्यामध्ये प्रमाण आहे ते शेंगदाण्याचं जास्त टाकलेलं आहे. मी इथे घेतलेलं आहे काय तर मिरच्या आणि शेंगदाणे, लसूण आणि जिरे. तर हे सगळं तेलामध्ये मी फ्राय करून घेते. अगदी आपल्याला मिरच्या आहेत ना त्या पूर्ण अशा तेलामध्येच इतक्या फ्राय करायच्या आहेत त्या शिजायला पाहिजेत. तर हे असं मी परतवत घेत आहे. हे बघ, हे असं सारखं परतवत ठेवायचं आहे. फक्त तेल आहे ना तो उडतो, म्हणजे लसूण किंवा शेंगदाणा वगैरे असा तडतडतो जेव्हा, कारण जिरा पण तर तडतडतो आहे तर ते असं उडतं. तर तेवढा फक्त काळजी घ्या. असंच थोडा वेळ ठेवतो म्हणजे शिजेल मिरची. तर हे बघा, ही मिरची अशी नरम झालेली आहे. हे बघा, अशी नरम झाली ना तर मग ती ठेचायला बरी पडते. जर हे सगळं मी मिक्सरवर घेतलं असतं ना तर थोडीशी तिखट लागली असती, पण मी इथे खलबत्त्यामध्येच घेतलेली आहे. आणि खलबत्ता खूप छोटा आहे, पण असो त्याच्यामध्ये ठेचता येतं. दुसरा आहे तो खूपच मोठा आहे, त्याच्यामुळे मग मला तो उचलताना वगैरे तितकासा जमत नाही. कारण इथे मी काय करते, मोबाईल पण मीच घेतलेला आहे आणि ठेचते पण मीच, त्याच्यामुळे तो स्ट्रगल आहे. तर ठेचून झाल्यानंतर आहे ना मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मी असं हे मिक्स करते मीठ. जर तुम्हाला ठेचतानाच मीठ टाकायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा टाकू शकता. आणि इतका मस्त ठेचा होतो ना ज्वारीच्या भाकरीशी किंवा कुठल्याही भाकरीशी वगैरे खायला खूप खूप भारी लागतो. तर एकदा अशा पद्धतीने ठेचा बनवून खा, तुम्हालाही आवडेल.